किरोली येथे जिल्हा मार्ग 33 वर रेल्वे मार्गाखालील बोगदावजा पुलाची उंची व रुंदी वाढवा, अन्यथा रेल्वे रोखणार, ग्रामस्थांचा इशारा। कोरेगाव तालुक्यातील किरोली येथे जिल्हा मार्ग 33 वर रेल्वे ट्रॅक खाली असणारा बोगदावजा पूल खूपच कमी उंचीचा आणि अरुंद आहे। परिणामी सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी, विशेषतः ऊस वाहतुकीसाठी हा बोगदावजा छोटा पूल असून अडचण आणि नसून खोळंबा ठरला आहे। रेल्वे ट्रॅक खालील या बोगदावजा पुलाची उंची आणि रुंदी वाढवून हा मार्ग सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी योग्य बनवावा, अशी मागणी किरोली ग्रामस्थांनी केली आहे। रेल्वे प्रशासन तसेच प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे। प्रचंड गैरसोय होत असल्याने किरोलीसह आजूबाजूच्या अनेक गावांमधील ग्रामस्थ संतापले आहेत। ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे आणि तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा 14 ऑक्टोबर रोजी तारगाव रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश गोरपडे, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष। मौजे किरोली गावच्या नाली पुलाचा प्रश्न जो आता रेल्वे मार्गाची डबल लाईन चालू आहे, या ठिकाणी किरोली गावच्या ग्रामस्थांचा गेले 10 ते 15 वर्षापासूनचा अतिशय घन असा प्रश्न आहे की या नाली पुलाच्या माध्यमातून नाली पुलाच्या पश्चिमेच्या दिशेला साधारणपणे 500 एकर जमीन आहे। त्याच पद्धतीने त्या गावाची स्मशानभूमी आहे, त्या गावाचे आराध्य दैवत गणेश मंदिर त्या ठिकाणी आहे आणि गेले कित्येक वर्षे ह्या गावचे ग्रामस्थ या गोष्टीसाठी सातत्यानं लढा देत आहे की त्या नाली पुलाचं काम सुसज्जपणे मोठ्या पद्धतीने व्हावं। त्यांची अशी मागणी आहे की या नाली पुलावर 5 मीटर बाय 6 मीटरचा उंची आणि रुंदीचा सुसज्ज असा पूल व्हावा, जेणेकरून त्या ठिकाणी जाणारे शेतकऱ्यांची जनावरे असतील, त्यांचं दळणवळण असेल, पलीकडे त्यापुरापर्यंत गावाच्या त्या गावाशी लगत असणारं दळणवळण सुसज्ज कसं व्हावं, हा या किरोली गावाचा प्रश्न आहे। त्याच पद्धतीने त्यांनी पाठपुरावा करत असताना पाठीमागच्या वेळी गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना सुद्धा आम्ही भेटलो। त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून या जोपर्यंत ह्या गावच्या लोकांचा मार्ग निकाली लागत नाही तोपर्यंत त्या रेल्वेचं काम करायचं नाही, असा दमसुद्धा त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना भरला गेला आहे। पण त्या पद्धतीचं आत्तापर्यंत गेल्या 8-15 दिवसात असं कुठलं परिवर्तन झालेलं दिसत नाही। किरोली गावच्या आता डबल लेनचं जे रेल्वेचं काम चालू आहे ते काम अतिशय वेगानं करायसाठी तिथले जे काही कर्मचारी असतील, संबंधित अधिकारी असतील, ते जे कामासाठी प्रयत्न आहेत, त्यामुळे ते काम करायच्या मार्गात आहे। आत्ता या किरोली गावच्या सगळ्या ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले, पण कधीही ते काम चालू त्यांच्या माघारी होऊ शकतो। ह्या भीतीपोटी ह्या ग्रामस्थांनी आत्ता येत्या 13 तारखेपर्यंत जर हा विषय मार्गी नाही निघाला तर या संपूर्ण गावानं ग्रामपंचायतीचा ठराव एकत्र करून जर रेल्वे मार्गाने यांच्या कुठल्याही प्रश्नांना निरुत्तरित केलं किंवा त्यांच्या मागण्या मान्य नाही केला तर त्यांच्या भावनांचा आदर करता त्या 13 किंवा 11 तारखेला हे ग्रामस्थ अत्यंत तीव्रपणाचं आंदोलन करतील आणि या आंदोलनाला शासन, सरकार, रेल्वेचं प्रशासन जबाबदार असेल हे आज मी सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून जर या ठिकाणी सुसज्ज असा नाली पूल झाला नाही तर आम्ही सुद्धा सगळे मिळून त्या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा ह्याच माध्यमात तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून देत आहे। त्याचबरोबर किरोली गावचे ग्रामस्थ आपल्याबरोबर थोडी चर्चा करतील। माझं नाव शिवाजी बाजीराव चव्हाण, माजी सरपंच किरोली। सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। गेली 25 वर्ष या रेल्वे प्रशासनाशी किरोली ग्रामस्थ वारंवार प्रयत्न करून सुद्धा प्रजिमा 33 हा मार्ग 1889 साली पासून अस्तित्वात आहे। किंबहुना रेल्वे मार्ग जाण्याच्या अगोदरपासून हा रस्ता, आमचा किरोलीचा रस्ता, कृष्णा नदीला जाणारा रस्ता हा अस्तित्वात असून त्या रस्त्याला छेदणारी मिरज पुणे हा लोहमार्ग जातो।
पूर्वी त्या ठिकाणी नाली असा उल्लेख 339 नाली क्रमांक 339 असा उल्लेख केलेला आहे. परंतु आता सध्या या डबल लेनचं काम सुरू असल्यामुळं पूर्वीची नाली जी आहे ती 3 बाय 3 मीटरची असून तेवढ्याच लांबी रुंदीची आणि उंचीची नाली तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. आमची समस्त किरोली ग्रामस्थांची ही मागणी आहे की नवीन लेन टाकताना किमान 5 फूट 5 बाय 6 मीटर अशा स्वरूपाची नाली ही त्या ठिकाणी अस्तित्वात जर आली तर आमचा दळणवळणाचा प्रश्न सुटू शकतो. आणि हा 33 प्रजिमा जो आहे तो शेंदूरजण्यापासून ते फत्यापूर आणि पुढं NH4 ला जोडणारा हा जिल्हा मार्ग असून त्या मार्गावरती वाहतूक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चालते. याशिवाय या रेल्वे लाईनच्या पलीकडं आमच्या किरोली गावचं जवळजवळ 500 एकर ऊसाचं क्षेत्र आहे. दरवर्षी आम्हाला वाहतुकीचा खूप प्रॉब्लेम निर्माण होतो. वाहतूक करण्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात. त्या पुलाखालून अरुंद असल्यामुळं त्या पुलाखालून वाहनांची ये जा करता येत नाही. प्रामुख्यानं आमची आत्ता ही मागणी आहे की नवीन लाईन टाकताना त्याचं रुंदीकरण जर झालं तर त्याच्यातून वाहतूक करणं आम्हाला सोयीस्कर होईल, सोपं होईल. त्याचप्रमाणे ही नवीन लाईन टाकत असताना संबंधित प्रशासनानं त्यांच्या रेल्वेच्या हद्दीतील पुढचा जो भाग आहे तो डीप करून जो नालीचा तळ आहे त्या नालीच्या तळाबरोबर डीप करून आम्हाला त्यांच्या हद्दीपर्यंत काढून द्यावा. त्याचप्रमाणे आता जर काम त्यांनी चालू केलं तर प्रामुख्यानं ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळं ऊसतोड ही आता सुरू होईल तर पर्यायी रस्ता आम्हाला तात्पुरता निर्माण करून द्यावा. त्याचप्रमाणे आमची स्मशानभूमी सुद्धा रेल्वेच्या पलीकडेच आहे. तुम्हाला नकाशा पुरवला जाईल, तुम्हाला फोटो दिले जातील. त्या फोटोवरून तुमच्या लक्षात येईल की पावसाळ्यात इतकी दुरावस्था असते की त्या नालीमधून अलीकडं पलीकडं करता सुद्धा येत नाही, जनावरांना सुद्धा जाता येत नाही. त्यामुळं रेल्वे लाईनवरून क्रॉसिंग करावं लागतं. त्यामुळं दरवर्षी किमान अनेक म्हणजे 10-5 तरी ॲक्सिडेंट तिथं रेल्वेचे होतात आणि जनावरांचं मृत्युमुखी पडतात. तर या सर्व बाबींचा प्रशासनानं आणि रेल्वे प्रशासनानं प्रामुख्यानं विचार करावा. आम्ही या 2-3 दिवसामध्ये शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आमची निवेदनं त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा, संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन भेटीद्वारे त्यांना निवेदनं दिलेली आहेत. तर या सगळ्या आणि हा प्रश्न आत्ताचा नाही, हा प्रश्न फार जवळजवळ 25-30 वर्ष म्हणजे आम्ही ज्या वेळेला लहान होतो तेव्हापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे. परंतु शासनानं अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा रेल्वे प्रशासनानं याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. आता 13 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. 14 तारखेला आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये का होईना परंतु तारगाव रेल्वे स्टेशनमध्ये तिथं जाऊन रेल रोको आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्यासाठी आपण या आंदोलनामध्ये सर्व आमच्या आसपासच्या गावातले ग्रामस्थ सुद्धा सहभागी होणार आहेत. अगदी शेवटच्या तळापर्यंतही आम्ही हे आमचं म्हणणं हे रहमतपूरच्या पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा हे दिलेले आहे. त्यामुळं प्रशासनाची जर दिरंगाई झाली तर होणाऱ्या नुकसानीला प्रशासन आणि रेल्वे प्रशासन हे जबाबदार राहील. त्याची त्यांनी दखल घ्यावी.